चला तर मंडळी, आज आपण अप्पे पात्रामध्ये साखर घालून बाजारात मिळणारा खूपच आगळा वेगळा पदार्थ बनवतोय। हा पदार्थ आपण नेहमी बाहेरूनच आणत असतो, त्यामुळे जर घरी बनवला ना तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो। तुम्हाला आजची रेसिपी आवडणारीच आहे। चला तर संपूर्ण रेसिपी पहा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा। ही रेसिपी बनवण्यासाठी, हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलंय। यामध्ये घालायची आहे 1 वाटी साखर। आता 1 वाटी साखरेला आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी पाणी। आता हे सगळं घातल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि हे साखर आणि पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याचा एकतारी पाक बनत नाही। बरेच असे पदार्थ आहेत जे आपण मार्केटमधून घेऊन येतो, घरी बनवतच नाही। पण एखाद्या वेळी जर आपण तो पदार्थ घरी बनवला ना तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो। हे बघा, एकसारखं मिक्स करून घेतलंय। हे साखरेचं पाणी आटलेलं आहे आणि थोडंसं घट्ट सुद्धा झालंय। आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे। एकसारखं मिक्स करत राहायचं, याचा रंग आपल्याला अजिबात बदलू द्यायचा नाही आहे। आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता याला चांगला चव येण्यासाठी यामध्ये घालूया अगदी पाव चमचा फक्त वेलची पावडर, आणि वेलची पावडर घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता एकदा हे बघा चेक करूया, याचा पाक अजिबात झालेला नाही आहे। परत मिक्स करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा आपण चेक करून बघूया। तर हे बघा, पाहू शकता तुम्ही, हा एक तारी पाक आपला आता तयार झालेला आहे। पहा, यानंतर गॅसची फ्लेम बंद करून मी इथे 1 चमचा दूध सुद्धा घालून मिक्स केलेला आहे। पण व्हिडिओ स्किप झालाय त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही। पण 1 चमचा दुधाचा वापर करा, म्हणजे आपला हा पदार्थ आहे तो मस्त असा पांढरा शुभ्र होतो। गॅसची फ्लेम मी इथे स्लो करून ठेवते आणि आता पुढची तयारी करूया। आपला हा पाक तर सेट झालेलाच आहे। आता इथे मी घेतलेला आहे अप्पे पॅन। अप्पे पॅनला सगळ्या साच्यामध्ये असं हे तूप लावून घ्यायचं आहे। तुम्हाला कळलंच असेल आपण कोणती रेसिपी बनवतोय, तर आज आपण बाजारामध्ये हलवाईकडे मिळणारा साखरेचा हार बनवतोय। हा साखरेचा हार गुढीपाडव्याला किंवा होळीला बाजारातून हलवाईकडून आणतच असतो। पण मंडळी, तुम्ही घरच्या घरी कधी असा हा सोप्या पद्धतीने बनवला नसेल ना, तर एकदा या पद्धतीने बनवून बघा। सगळ्या साच्यांमध्ये मी साजूक तूप लावून घेतलाय। त्यानंतर एक धागा घेतलेला आहे। धागा घेताना थोडासा जाडसर घ्यायचा आणि थोडा ओला करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये, आणि त्यानंतर सगळ्या साच्यांमध्ये असा हा धागा व्यवस्थित सेट करून घ्यायचा। धागा थोडासा ओलसर करून सेट केला ना की मग तो वर येत नाही, व्यवस्थित असा प्रत्येक साच्यांमध्ये व्यवस्थित बसतो। आता धागा आधीच व्यवस्थित सेट करून घ्यायचा, नाहीतर पाक घालताना काय होतं, तो वर येतो। धागा सेट केल्यानंतर आपला पाक तर तयारच आहे। आता हा पाक घालायचा आहे। एक साचा सोडून मी हा पाक घालते, कारण हा साखरेचा हार मी 2 रंगाचा बनवणार आहे। एक पांढरी आणि एक आपण बनवूया दुसऱ्या रंगाची। आता या 4 साच्यांमध्ये मी घातलेला आहे। यानंतर आपल्याला हे बघा, एवढा हा पाक राहिलेला आहे ना, यामध्ये आता घालूया फूड कलर। तर माझ्याकडे इथे ना हिरव्या रंगाचा फूड कलर आहे, तो मी यामध्ये घालते आणि हा फूड कलर घातल्यानंतर एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे। हिरवा फूड कलर घातल्यामुळे तुम्ही पाहू शकता याला रंग मस्त असा आलेला आहे। तुम्ही पाहिजे तर ही साखरेची माळ आहे, म्हणजे साखरेचा हार संपूर्ण पांढरा ठेवू शकता, किंवा तुमच्याकडे लाल किंवा पिवळा रंग असेल तर तो घातला तरी देखील चालेल। आता हे गरम असताना सगळी प्रोसेस पटापट करायची आहे, नाहीतर हा साखरेचा पाक कडक होतो आणि व्यवस्थित सेट होत नाही। यासाठी लगेचच आपल्याला ही तयारी फटाफट करून घ्यायची आहे। सगळ्या साच्यांमध्ये सुद्धा मी हा हिरवा रंग असलेला पाक घातलेला आहे। उरलाय थोडासा पाक, तो सुद्धा यामध्ये असाच घालून घेते। पहा, सगळा पाक तयार झाला आपला घालून या साच्यांमध्ये। यानंतर काय करायचं, धागा जर वर आला असेल ना तर एखाद्या चमच्याने किंवा सुरीने असा सेट करून घ्यायचा। त्याला थोडंसं असं खाली डिप करायचं, म्हणजे तो व्यवस्थित सेट होतो। हे बघा, या पद्धतीने। गुढीपाडव्यासाठी तुम्हाला अजून कोणती रेसिपी मंडळी तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे ती मी बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करीन। पहा, असं व्यवस्थित मी सेट केलेलं आहे। या पद्धतीने सगळं सेट करून घ्यायचं। सेट करून झाल्यानंतर हा साखरेचा हार म्हणजे साखरेची माळ आपल्याला 1 ते 2 तासासाठी रूम टेम्परेचरवर असंच ठेवून द्यायचं आहे, एकदम पूर्णपणे थंड होण्यासाठी, आणि हा पाक आहे तो सेट होण्यासाठी। तर मी 1 तास सेट होण्यासाठी पंख्याखाली ठेवलेलं होतं। तुम्ही पाहू शकता मस्त असं कोरडं झालेलं आहे आणि सेट झालेलं आहे व्यवस्थित। तुम्हाला 1 तासपेक्षा जास्त पण लागू शकतो, 2 तास सुद्धा लागू शकतो। जर तुम्ही पाक व्यवस्थित केला तर 1 तासाच्या आत तुमची ही साखरेची माळ बनवून तयार होईल। हे बघा, हलक्या हाताने असं खेचून घ्यायचं आहे
पहा हे सहज निघतंय. आणि जर निघत नसेल ना तर तुम्ही काय करायचं, एखादा चमचा घ्यायचा आणि त्याने साईडच्या कडा लूज करून घ्यायच्या. तर हे बघा इथे निघत नाही आहे. तर मी आता चमच्याच्या मागच्या टोकाने हे बघा असं काढून घेतलं आहे. एकदम सहज निघालं आहे. हा बिड्याचा अप्पे पॅन आहे त्यामुळे थोडंसं हलकंसं चिकटतं यावर, पण तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल ना तर व्यवस्थित यामध्ये हा साखरेचा हाळ निघू शकतो. आणि बिड्याचा असेल अप्पे पॅन तर त्याला चांगलं व्यवस्थित तूप लावा म्हणजे तो जास्त चिटकणार नाही. हे बघा मस्त असा साखरेचा माळ, साखरेची हार आपली तयार झालेली आहे. पाहू शकता किती सुरेख दिसतंय. आहे की नाही बाजारामध्ये मिळतो त्यापेक्षा एकदम मस्त असा. हलवाईकडून आणण्यापेक्षा गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरच्या घरी मंडळी असा हा साखरेचा हार किंवा याला म्हणतात साखरेची माळ घरच्या घरी बनवून बघा. हलवाईवाले तर परफेक्ट बनवतात, पण घरच्या घरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. तुम्ही सुद्धा बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. माझी खात्री आहे आवडलीच असेल. जराही आवडली असेल आजची ही गुढीपाडव्याची खास साखरेच्या माळेची रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.